जय भीम, नमो बुद्धाय. आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाच्या भाग 2चे वाचन सुरू करणार आहोत. मागील भागात आपण अशीत मुनीचे आगमन ह्या महत्त्वाच्या घटना जाणून घेतल्या. आता पुढे भगवान बुद्धांच्या जीवनातील आणखी महत्त्वाच्या घटना समजून घेऊया. आपण सर्वांनी हे वाचन शांत चित्ताने आणि एकाग्रतेने ऐकावे. या ग्रंथातील प्रत्येक शब्द आपल्याला ज्ञान, विवेक आणि करुणेचा मार्ग दाखवतो. चला तर मग बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा भाग 2च्या वाचनाला सुरुवात करूया. प्रथम त्रिशरण आणि पंचशिलाचे स्मरण करू आणि वाचनाला सुरुवात करूया. नमो बुद्धाय. आपला पुढचा भाग आहे महामायेचा मृत्यू. बालकाच्या जन्माच्या 5व्या दिवशी नामकरण संस्कार विधी करण्यात आला. बालकासाठी सिद्धार्थ हे नाव निवडले गेले. बालकाचा वंश गौतम होता म्हणून लोकात तो सिद्धार्थ गौतम म्हणून प्रसिद्ध पावला. जन्म आणि नामकरणाचा आनंदी उत्साही सोहळा उपभोगीत असतानाच महामाया अचानक आजारी पडली आणि तिच्या आजाराने गंभीर रूप धारण केले. आपल्या मृत्यूची तिला चाहूल लागली. तिने शुद्धोधन आणि प्रजापती यांना आपल्या शय्येजवळ बोलवून घेतले. ती म्हणाली, अशीत मुनींनी माझ्या पुत्राविषयी जी भविष्यवाणी केली आहे ती सत्य होणार यात मला शंका नाही. माझे दुःख हे आहे की ती भविष्यवाणी सत्य झाल्याचे पाहण्यासाठी मी जिवंत असणार नाही. माझा पुत्र लवकरच मातृविहीन होणार, परंतु माझ्यानंतर त्यांचे संगोपन, त्यांचे पालनपोषण आणि त्यांचे भवितव्य याविषयी मी तीळमात्रही चिंतित नाही. हे प्रजापती, मी माझे बाळ तुझ्या स्वाधीन करीत आहे. मला विश्वास आहे तू त्याच्यासाठी आईपेक्षाही श्रेष्ठ ठरशील. आता दुःख करू नका. मला मृत्यूला सामोरे जाण्याची अनुज्ञा द्या. मृत्यूदूताचे आमंत्रण आले आहे. ते प्रतीक्षारत आहेत. एवढेच बोलून महामायेने अंतिम श्वास सोडला. शुद्धोधन आणि प्रजापती यांना अतीव दुःख झाले. दुःखातिशयाने ते धाय मोकलून रडू लागले. जेव्हा त्यांच्या मातेचा मृत्यू झाला तेव्हा सिद्धार्थ फक्त 7 दिवसाचा होता. सिद्धार्थाला नंद नावाचा एक लहान भाऊ होता. नंद हा शुद्धोधन आणि महाप्रजापती यांचा पुत्र. सिद्धार्थाच्या अनेक चुलत भाऊ, आत्तेभाऊ होते. महानाम आणि अनिरुद्ध हे त्यांचा चुलता शुक्लोधन यांचे पुत्र, तर आनंद हा त्यांचा चुलता अमितोदन यांचा पुत्र. देवदत्त हा त्यांची आत्या अमिता हिचा तो पुत्र. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने मोठा होता. आनंद वयाने लहान होता. त्यांच्या सोबती सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. बालपण आणि शिक्षण. जेव्हा सिद्धार्थ बोलू चालू लागला तेव्हा शाक्य समुदायातील थोर मंडळी एकत्र बसली. त्यांनी शुद्धोधनाला सूचित केले की बालकास ग्रामदेवी अभया हिच्या मंदिरात न्यावे. शुद्धोधनाने यास सहमती दर्शवली. महाप्रजापतीला बालकाला वस्त्रे अलंकृत करण्यास सांगितले. जेव्हा महाप्रजापती सिद्धार्थाला वस्त्र प्रावरणाने अलंकृत करीत होती तेव्हा सिद्धार्थ मृदू आवाजात आपल्या मावशीला विचारता झाला की त्याला कोठे नेण्याची तयारी होत आहे. जेव्हा सिद्धार्थाला समजले की त्याला मंदिरात नेणार आहे तेव्हा त्याने स्मित हास्य केले. शाक्यांच्या चालीरीतीचे पालन म्हणून तो मंदिरात गेला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाचा शिक्षणक्रम सुरू झाला. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी ज्या 8 ब्राह्मणांना आमंत्रित करण्यात आले होते आणि ज्यांनी त्या बालकाचे भविष्य वर्तवले होते ते 8 ब्राह्मण सिद्धार्थांचे प्रथम गुरु होते. त्या ब्राह्मणांनी त्यांना अवगत ज्ञान सिद्धार्थाला दिल्यानंतर शुद्धोधनाने उदिच्च देशातील विद्वान घराण्यातील विद्वत्ता संपन्न व उच्च कुलोत्पन्न अशा सब्बमिताला गुरु म्हणून आमंत्रित केले. सब्बमित हा भाषाविदू, व्याकरणी, वेद, वेदांग आणि उपनिषदाचा ज्ञाता होता. सुवर्णाच्या झारूतून हातावर दानाचे उदक सोडल्यानंतर शुद्धोधनाने बालकाला सब्बमिताच्या स्वाधीन केले. सब्बमित्त हा सिद्धार्थांचा दुसरा गुरु होय. सब्बमित्ताजवळ सिद्धार्थाने त्या काळी प्रचलित अशा सर्व दर्शनशास्त्राचे अध्ययन केले. याशिवाय सिद्धार्थाने भारद्वाजाकडून चित्ताची एकाग्रता आणि समाधी याविषयी प्रशिक्षण प्राप्त केले. भारद्वाज हा आलार कालामचा शिष्य होता.
त्याचा आश्रम कपिलवस्तू नगरीतच होता, मुलाचे पाय पाळण्यात. जेव्हा सिद्धार्थ आपल्या पित्याच्या शेतावर जात असे, तेव्हा काही काम नसेल तर तो एकांत स्थानी जाऊन ध्यानधारणा करण्यात मग्न होत असे. सिद्धार्थाला मानसिक गुण विकासाच्या शिक्षणाची सर्व साधने उपलब्ध करून देताना क्षत्रियाला साजेशा अशा अनेक शिक्षणाकडे कोणतेही दुर्लक्ष करण्यात आले नव्हते. कारण शुद्धोधन कोणत्याही परिस्थितीत पुरुषांसाठी आवश्यक सैनिक शिक्षणाची उणीव ठेवून आपल्या पुत्राचा मानसिक विकास व्हावा अशी चूक कदापिही करण्यास तयार नव्हता. सिद्धार्थ स्वभावतच कारुणिक होता. माणसाने माणसाचे शोषण करणे त्याला कधीच मानवले नाही. एकदा तो सवंगड्यासोबत आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याला तोकड्या वस्त्रांनिशी रखरखत्या उन्हात शेत नांगरणारे, बांध बंदिस्ती करणारे, वृक्ष तोडणारे श्रमिक दिसले. हे दृश्य पाहून त्याचे हृदय भरून आले. एका माणसाने दुसऱ्यांचे शोषण करावे ही उचित आहे काय, असा प्रश्न त्याने आपल्या सवंगड्याला केला. श्रमिकांनी श्रम करावे आणि स्वामींनी त्यांच्या श्रमाची फळे भोगावीत, हा न्याय कसा होऊ शकतो? काय बोलावे हे त्याच्या मित्रांना समजलेच नाही, कारण त्यांचा जीवनाच्या परंपरागत तत्त्वज्ञानावर विश्वास होता. हे तत्त्वज्ञान म्हणजे श्रमिक सेवेसाठीच जन्माला आला आहे आणि स्वामीची सेवा चाकरी करणे ही त्याची नियती आहे. शाक्य वप्रमंगल नावाचा उत्सव साजरा करीत असत. पेरणीच्या प्रसंगी साजरा केला जाणारा हा एक ग्रामीण उत्सव होता. या दिवशी प्रत्येक शाक्याने स्वतःचे शेत स्वतः नांगरावे ही प्रथा होती. या प्रथेचे पालन सर्वांनी अनिवार्य होते. सिद्धार्थाने या प्रथेचे सतत पालन केले. तो स्वहस्ते आपली शेत जमीन नांगरत असे. जरी सिद्धार्थ बुद्धिमान होता तरी त्याला शरीरश्रमाची घृणा नव्हती. तो क्षत्रिय कुलोत्पन्न होता. त्याला धनुर्विद्या अवगत होती. अन्य शस्त्रविद्या तो प्रवीण होता. तरीही त्याला अकारण प्राणीमात्रांना ठार मारणे आवडत नसे. तो मृगया दलासोबत मृगया शिकारीस जाण्यास नकार देत असे. त्याचे मित्र त्याला म्हणत असे, तुला वाघाची भीती वाटते. व्यंग दाखवीत तो म्हणत असे, मला माहीत आहे तुम्ही वाघाची शिकार करणार नाही. तुम्ही निरुपद्रवी अशा मृगाची सशांची शिकार करणार आहात. त्याचे मित्र म्हणत, हवं तर तू मृगयेत सहभागी होऊ नकोस, पण मित्र कसा अचूक लक्षवेध करताना निदान ते तरी पाहायला तू ये, अशी निमंत्रणे सिद्धार्थ नाकारीत असे. तो म्हणे, मला गरीब निरुपद्रवी प्राण्याची हत्या होताना पाहणे आवडत नाही. सिद्धार्थांच्या या आणि अशा प्रवृत्तीविषयी प्रजापती गौतमीला खूप चिंता वाटत होती. ती त्याच्याशी युक्तिवाद करीत असे. ती म्हणे, तू हे विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. युद्ध करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि युद्धकला मृगयेनेच अवगत होऊ शकते. मृगयेने अचूक लक्ष्यवेध साध्य करता येते. लढाव्या वर्गासाठी शिकार म्हणजे प्रशिक्षण शाळाच होय. सिद्धार्थ बरेचदा गौतमीला विचारित असे, परंतु माते, क्षत्रियाने युद्ध का करावे? आणि गौतमी उत्तरीत असे, कारण ते त्यांचे कर्तव्य आहे. तिच्या या उत्तराने सिद्धार्थाचे कधीही समाधान होत नसे. तो गौतमीला विचारित असे, मला हे सांग की माणसाने माणसाला ठार मारणे हे माणसाचे कर्तव्य कसे होऊ शकते? गौतमी प्रतिवाद करायची, ही अशी प्रवृत्ती संन्याशाला शोभते, परंतु क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढले नाही तर राज्याचे रक्षण कोण करणार? परंतु माते, जर सर्व क्षत्रिय परस्परावर प्रेम करू लागले, एक दुसऱ्यांसोबत प्रेमानं राहू लागले, तर हत्या न करताही त्यांना आपापल्या राज्याचे रक्षण करता येणार नाही काय? सिद्धार्थ विचारित असे. गौतमी निरुत्तर होऊन त्याला त्याच्या मनस्थितीत सोडून जात असे. ध्यानधारणात सहभागी होण्यासाठी तो आपल्या विशिष्ट मित्रांना प्रेरित करीत असे. तो त्यांना ध्यानासाठी योग्य प्रकारे आसन मांडण्यास शिकवित असे. विशिष्ट विषयावर चित्त केंद्रित करण्यास धडे तो त्यांना देत असे. तो त्यांना निवडक विचारावर लक्ष केंद्रित करण्याचा उपदेश देत असे. मी सुखी हो, माझे गणगोत सुखी होत, सर्व प्राणी मात्र सुखी होत. त्याचे मित्र ही बाब मनाला लावून घेत नसत. ते त्याला हसत असत. डोळे लावून ते ध्यानाच्या विषयावर
ध्यानाच्या विषयावर ध्यान केंद्रित करू शकत नव्हते. त्याऐवजी त्यांच्या मनोचक्षुपुढे मृगाची मृगया शिकार दिसत असे पंचपक्वानाची ताटे दिसत असत. त्याच्या मातापित्याला त्यांच्या या समाधीकडील कल आवडत नसे. त्यांना ही प्रवृत्ती क्षत्रियांच्या जीवनाशी विरोधी आहे असे वाटे. सिद्धार्थाचा असा दृढ विश्वास होता की योग्य विषयाची ध्यानधारणा केल्यास जगात सर्वत्र मैत्री भावना विकसित होऊ शकते. तो आपल्या मुद्द्याचे समर्थन करीत असे. जेव्हा आम्ही जिवंत सृष्टीविषयी प्राणीमात्राविषयी विचार करतो तेव्हा आमच्या मनात भेद उपजतात. आम्ही शत्रूपासून मित्रांना वेगळे करतो. आम्ही पाळीव प्राण्यापासून मानव प्राण्याला वेगळे करतो. आम्ही आमचे मित्र पाळीव प्राणी यांच्यावर प्रेम करतो. आम्ही शत्रू आणि जंगली स्वापदाचा द्वेष करतो. या द्विधा वृत्तीवर आम्ही विजय मिळविलाच पाहिजे. व्यावहारिक जीवनाचा स्तर उंचावणे ध्यानधारणेच्या माध्यमातूनच शक्य आहे. त्यांची विवेकबुद्धी अशी होती. त्यांचे बालपण हे अत्यंत करुणामय होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. मध्याह्नसमयी झाडाखाली विश्राम करताना तो आसमंतातील शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. अशा स्थितीत तो बसला असताना नेमका त्यांच्या पुढ्यात आकाशातून एक पक्षी येऊन पडला. पक्षी बाणाने घायल झाला होता. बाण त्या पक्ष्याच्या शरीरात खोलवर रुतला होता. वेदनाने तो पक्षी तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्षाच्या साहाय्याला धावून गेला. त्याने पक्षाच्या शरीरात रुतलेला बाण वर काढला. जखमेवर उपचार केला. पक्षाला पाणी पाजले. त्याने पक्षाला उचलले. तो जेथे बसला होता तेथे परत आला. त्याने पक्षाला वस्त्रात गुंडाळले आणि त्याला ऊब यावी म्हणून आपल्या छातीशी धरले. या निरापराध पक्षाला कोणी मारले असावे असे सिद्धार्थाला आश्चर्य वाटले. तेवढ्यात त्याचा आत्तेभाऊ मृगयेच्या वेशात अस्त्रशस्त्रासहित त्याच्यापुढे उपस्थित झाला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडणाऱ्या एका पक्षाला बाण मारला. बाण पक्षाला लागला. पक्षी घायल झाला. थोडे अंतर उडत जाऊन पक्षी जवळपास कुठेतरी पडला. नंतर देवदत्ताने सिद्धार्थास विचारले, तू तो पक्षी पाहिला काय? सिद्धार्थाने होकार्थी उत्तर दिले आणि त्याने त्याला तो पक्षी दाखविला. पक्षी आतापर्यंत पूर्णपणे स्वस्थ झाला होता. देवदत्ताने तो पक्षी त्याच्या स्वाधीन करावा अशी मागणी केली. सिद्धार्थाने स्पेशल नकार दिला. दोघात निकराचा विवाद सुरू झाला. देवदत्ताने वाद मांडला की तो पक्षाचा स्वामी आहे, कारण मृगयेच्या नियमानुसार जो मृगया करतो तोच त्या प्राण्याचा स्वामी असतो. सिद्धार्थाने मृगयेच्या या नियमाच्या वैधतेलाच आव्हान दिले. त्याचा प्रतिवाद असा होता की जो रक्षण करतो त्याला स्वामित्वाचा अधिकार असतो. जो हत्या करू इच्छितो तो स्वामी कसा होऊ शकेल? कोणताही पक्ष माघार घेण्यास तयार नव्हता. हा वाद-विवाद निर्णयासाठी लवादाकडे सोपविण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाचा युक्तिवाद स्वीकारला. देवदत्त त्याचा कायमचा शत्रू झाला, परंतु गौतमाची करुणा इतकी विशाल होती की आतेभावाच्या सद्भावना जपण्यापेक्षा एका असहाय्य पक्षाचा जीव वाचविणे त्याला श्रेयस्कर जाणले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणी त्याच्या स्वभावातील विविध प्रवृत्ती अशा प्रकारे व्यक्त होत होत्या. विवाह. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. यशोधरा त्याची कन्या. यशोधरा आपले शील आणि सौंदर्य याबद्दल ख्यात होती. यशोधराने आपले 16वे वर्ष पूर्ण केले. दंडपाणी तिच्या विवाहाचा विचार करू लागला. प्रथेप्रमाणे दंडपाणीने आसपासच्या राज्यात कन्येचा स्वयंवरात प्रीत्यर्थ निमंत्रण पाठविले. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रित करण्यात आले होते. सिद्धार्थ गौतमाने आपले 16वे वर्ष पूर्ण केले होते. त्याचे मातापिताही त्यांच्या विवाहाविषयी आतुर होतेच. त्यांनी सिद्धार्थाला स्वयंवराला जाण्याचे आणि यशोधरेचे पाणिग्रहण करण्याचे सुचविले. त्याने आपल्या मातापित्याची इच्छा मान्य केली. स्वयंवरासाठी उपस्थित युवा समुदायातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमाची निवड केली. या निवडीवर दंडपाणी काही फारसा संतुष्ट नव्हता. त्याला या विवाहाच्या सफलतेविषयी शंकाच होती. सिद्धार्थाला त्यांच्या मते साधू संन्यासाच्या संगतीचे व्यसन जडले होते. त्याला एकांतवास प्रिय होता. त्यामुळे त्याचे गृहस्थ जीवन सफल होणे कसे शक्य होईल असे त्याला वाटत होते. यशोधरेने मात्र सिद्धार्थाशिवाय अन्य कोणाशीही विवाह
न करण्याचा निर्णय केला होता. तिने आपल्या पित्याला विचारणा केली, साधू संन्यासाची संगती हा काय गुन्हा आहे? मला तो गुन्हा आहे असे वाटत नाही. आपल्या कन्येचा सिद्धार्थ गौतमाशिवाय अन्य कोणाशीही विवाह न करण्याचा निर्धार पाहून यशोधरेच्या मातेने व दंडपाणीने या विवाहाला अनुकूलता दर्शवली. गौतमाचे प्रतिस्पर्धी या निर्णयाने फक्त निराशच झाले नाही, तर त्यांना हा आपला अपमान आहे असे वाटले. त्यांना असे वाटत होते की त्यांना न्याय मिळावा यासाठी यशोधरेने आपल्या पती निवडताना किमान एक तरी परीक्षा घ्यायला हवी होती. यशोधरेने कोणतीही स्पर्धा आयोजित केली नव्हती. त्यांना असे वाटत होते की दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थाच्या निवडीपासून परावृत्त करेल व त्यांचा हेतू आपोआपच सफल होईल, म्हणून ते काही काळ शांत राहिले. परंतु जेव्हा दंडपाणीने अनुकूलता दर्शवली तेव्हा त्यांनी धाडस करून अशी मागणी केली की स्वयंवरासाठी किमान धनुर्विद्येची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्यांच्या या मागणीचा स्वीकार करणे भाग होते. सिद्धार्थ प्रथम या परीक्षेकरिता सहमत नव्हता, परंतु त्याचा सारथी छन्न याने सिद्धार्थाच्या नकारांमुळे त्याचा पिता, त्याचे कुटुंबीय आणि यशोधरेचा किती मानहानी होईल याची सिद्धार्थाला पूर्ण जाणीव करून दिली. सिद्धार्थ या युक्तिवादाने अत्यंत प्रभावित झाला व त्याने स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. स्पर्धा आरंभ झाली. प्रत्येक स्पर्धकाने क्रमाक्रमाने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. गौतमाची पाळी सर्वात शेवटी होती. त्याने कौशल्य सर्वश्रेष्ठ ठरले. त्यानंतर विवाह संपन्न झाला. या विवाहाने शुद्धोधन आणि दंडपाणी दोघेही प्रसन्न झाले. त्याचप्रमाणे यशोधरा आणि महाप्रजापती याही या विवाहाने आनंदित झाल्या. विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यानंतर यशोधरेला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव राहुल असे ठेवले. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा. आणि मला भाग ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जय भीम. याच आपण इथंच भेटू. असं